नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला व गणराव आजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर TY विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2 प्रकरण 3 विपणन संघटन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन संघटनेचे जे 6 प्रकारचे फायदे आहे ते आपण बघितले. या विपणन संघटनेच्या माध्यमातून चांगल्या विपणन संघटनेमुळे वस्तूच्या विक्री प्रमाणामध्ये वाढ होते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवसायाचा विकास होतो, निर्मितीक्षम विचारक्षमता वाढते, प्रभावी व्यवस्थापन होते आणि कामाचे चांगल्या प्रकारे नियोजन होते. अपेक्षित परिणाम देखील या विक्री संघटनेला विपणन संघटनेच्या माध्यमातून प्राप्त होताना दिसून येतात. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे आता विपणन संघटनांची बदलती भूमिका. विपणन संघटना हे व्यवसाय संस्थेमार्फत बाजारपेठ आणि व्यवसाय उद्योग संस्थेची उत्पादकीय क्षमता यातील दुवा म्हणून काम करते. जर बाजारपेठेचे आकारमान, प्रवृत्ती, स्पर्धा आणि अन्य पर्यावरणीय घटक, विपणन कार्य यामध्ये जर बदल झाला तर विपणन संघटनेला त्यानुसार स्वतःत बदल घडवून आणावे लागतात. विपणन संघटनेची तुलना ही मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांशी केली जाते. विपणन संघटन हे विपणन कार्याला निश्चित स्वरूपाची चौकट देखील प्राप्त करून देते. प्रत्येक उद्योग व्यवसाय संस्था ही स्वतःची उद्दिष्टे, संसाधने आणि कॉर्पोरेट आराखडे तयार करून पूर्वनिर्धारित उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. विपणन कार्यात होणारा बदल आणि त्यानुसार विपणन संघटनेची भूमिका ही सातत्याने बदलत जाणारी असते. विपणन संघटनेची बदलत जाणारी भूमिका आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येणार आहे. म्हणजे आजकालच्या बाजारपेठेमध्ये काय होत आहे की विपणन संघटना जी आहे या विपणन संघटनेचे व्यवसाय संस्थेमार्फत बाजारपेठ आणि व्यवसाय उद्योग संस्थेची जी काही उत्पादकीय क्षमता जी आहे ही दोघांमध्ये एक दुवा म्हणून काम करते. बाजारपेठेचा आकारमान, प्रवृत्ती, स्पर्धा आणि अन्य पर्यावरणीय घटक, विपणन कार्य यामध्ये बदल होत असतो. त्यानुसार विपणन संघटनेला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो. विपणन संघटनेची तुलना ही मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांबरोबर केली जाते. जसं आपण बघतो की मानवी शरीराला जगण्यासाठी रक्तवाहिन्यांची आवश्यकता आहे. एक जरी रक्तवाहिनी ब्रेक झाली तर संपूर्ण शरीर डॅमेज होतं. याची माहिती आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून किंवा डॉक्टरच्या माध्यमातून मिळताना दिसून येते. तसंच तुम्हाला विपणन संघटनेमध्ये जो काही भविष्यातील जो बदल आहे हा या ठिकाणी चांगल्या प्रकारे घडून आणावा लागतो. विपणन संघटन हे विपणन जे कार्य जे आहे याला निश्चित स्वरूपाची चौकट प्राप्त करून देतं. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्था स्वतःची जी काही उद्दिष्ट असतात, संसाधने असतात आणि कॉर्पोरेट जे आराखडे असतात तयार करून पूर्वनिर्धारित जे काही उद्दिष्ट आहे हे प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील करते. विपणन कार्यामध्ये जो काही बदल होतो आणि विपणन संघटनेची भूमिका ही सातत्याने बदलत जाणारी असते. विपणन संघटनेची बदलत जाणारी भूमिका ही आपल्याला पुढील मुद्द्यांमधून बघायला मिळेल की विपणन संघटनेला भविष्य कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल करायचे आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारची नवीन धोरणं या ठिकाणी विपणन संघटनेसाठी महत्त्वाचे आहे. कारण की बदल ही काळाची गरज आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात की आजकाल आपण बघतो की नवीन तंत्रज्ञान, नवीन बदल हे आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा आकार देताना दिसून येतात. तसाच प्रकारचा जो प्रभाव आहे हा विपणन संघटनेच्या माध्यमातून व्यवसायावर होताना दिसून येतो. पहिला बदल आहे किंवा विपणन संघटनेची बदलाची पहिली भूमिका आहे केवळ विक्री विभाग. उत्पादन, वित्तपुरवठा आणि विपणन या तीनही कृती प्रत्येक व्यवसायाच्या मूलभूत कृती असतात. 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी व्यवसाय संस्था ही तिचे सर्व लक्ष
केवळ आणि केवळ उत्पादनाकडे दिले जात होते. तत्कालीन बहुतेक सर्व उद्योग व्यवसाय संस्थांकडे केवळ विक्री विभागच अस्तित्वात होता, ज्यांचे प्रमुख विक्री व्यवस्थापक असायचे आणि या संस्था विपणनाच्या कोणत्याही कृती करत नव्हत्या. विक्री कार्यातून कारखान्यात जे उत्पादन घेतले जात असे त्याची विक्री करायची एवढाच दृष्टिकोन साध्य केला जात असे. म्हणजे या अगोदर काय परिस्थिती होती, 19व्या शतकाच्या अखेरीस किंवा आपण आता 20व्या शतकाचा जो प्रारंभ व्यवस्था जी आहे ही जवळजवळ आता ओलांडलेली आहे. आणि या सुरुवातीच्या कालावधीमध्ये बऱ्याच व्यवसायामध्ये विक्री विभाग आणि विक्री व्यवस्थापक एवढ्यापुरतंच विपणन जे आहे किंवा विपणन व्यवस्थापन आहे हे केलं जायचं. इतर कुठल्याच प्रकारच्या कृती केल्या जात नव्हत्या. फक्त वस्तूचं उत्पादन करायचं आणि बाजारपेठेमध्ये विकायचं एवढंच काम यामध्ये केलं जायचं. पण आत्ताची परिस्थिती बदललेली आहे की आजकालच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त व्यवसायामध्ये उत्पादन विभाग आणि विक्री विभाग एवढ्यावरच अवलंबून राहता येत नाही. तुमच्या वस्तू आणि सेवा या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही जाहिरात विभाग आहे, प्रसिद्धी विभाग आहे, चांगली वितरण व्यवस्था आहे, कर्मचाऱ्यांचं सुयोग्य व्यवस्थापन आहे, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आहे, कर्मचाऱ्यांमध्ये जे काही मनोबल आहे हे निर्माण करणं. कारण प्रेरणा ही कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अपेक्षित आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आज विपणन संघटनेची भूमिका जी आहे यामध्ये त्यांना बदल करावा लागत आहे. की जसं आजकाल आपण बघतो की जो सेल्समन जो असतो हा सेल्समन ज्यावेळेस एखाद्या वस्तू किंवा सेवेची जाहिरात करण्यासाठी किंवा वस्तूंची विक्री करण्यासाठी जेव्हा ग्राहकांच्या घरी जातो, ज्याला आपण प्रत्यक्ष विक्री असं आपण म्हणतो, व्यक्तिगत विक्री असं आपण म्हणतो, त्यावेळेस त्याच्या प्रत्येक कृतीकडं ग्राहकाचं लक्ष असतं. त्याचा जो काही तो सेल्समनशिप करत असताना जे काही त्यांच्याबरोबर संवाद साधतो त्या संवादातील थोडी चूक देखील ग्राहक लगेच हिरावून घेतात आणि त्या सेल्समनला त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस सेल्समन प्रभावीपणे आपले जे काही वस्तू संदर्भातील जे काही विचार ग्राहकांसमोर मांडतो तेव्हा मात्र तो संबंधित ग्राहकाला त्या वस्तू ज्या आहे त्याची विक्री करूनच येतो. म्हणजे केवळ विक्री विभागच नाही तर विक्रय कला विभाग हा आजच्या विपणन संघटनेच्या माध्यमातून फुलवण्याची जी भूमिका जी आहे ही विपणन संघटनेनं पार पाडावी लागते. दुसरी भूमिका आहे काही विपणन कृतींसहित विक्री विभाग. कालानुसार जसजसा उद्योग व्यवसाय संस्थांच्या कार्याचा विस्तार होण्यास सुरुवात झाली तसतसे केवळ उत्पादकांची विक्री करणे हेच केवळ मर्यादित उद्दिष्ट ठेवून चालणार नव्हते. कालानुसार आपण बघतोय की उद्योग व्यवसाय जो आहे यांच्या कार्याचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. केवळ उत्पादित वस्तूंचं उत्पादन करणं हे मर्यादित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालणार नव्हतं. जर व्यवसाय उद्योग संस्थेची वृद्धी घडवून आणायची असेल तर ग्राहकांच्या गरजांची पूर्तताही तुम्हाला करावी लागेल. तर त्यासाठी बाजारपेठ संशोधन आणि नवीन उत्पादनाचा विकास घडवून आणणं गरजेचं आहे. साधारणपणे याच काळात विक्री विभाग हा विपणनाच्या काही कृतींची पूर्तता करण्याची जबाबदारी घेऊ लागला. त्याचबरोबर काही विशिष्ट जाहिराती आणि प्रवर्तनात्मक कृती यांचाही यांच्यामार्फत विचार केला जाऊ लागला. ही जे काही विपणन संघटना आहे, व्यवसाय संघटना आहे, या विपणन संघटनेमध्ये काम करत असताना जो काही उत्पादन विभाग आहे किंवा विक्री विभाग आहे यांना आता बाजारपेठेमध्ये जे काही ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गांची गरजांची पूर्तता करण्यासाठी नवीन प्रकारची ध्येय धोरणं आखावी लागतात किंवा बाजारपेठ संशोधन करावं लागतं. बाजारपेठेमध्ये जाऊन त्या बाजारपेठेचा त्या ग्राहकांचा अभ्यास करावा लागतो किंवा उत्पादनामध्ये काही बदल घडवून आणायचा असेल तो देखील घडवून आणावा लागतो. की आपण बघतो की एखादं उत्पादन बाजारपेठेमध्ये आणलं गेलं आणि त्याचं जर तुम्ही एखादा फोटो काढून ठेवला किंवा ते प्रॉडक्ट तुम्ही जपून जर ठेवलं
तर 6 महिन्याने किंवा 1 वर्षाने तुम्हाला बघायला मिळेल की त्या प्रॉडक्टमध्ये बदल झालेला असतो. तो बदल वस्तूच्या डिझाईनमध्ये असेल, तो बदल वस्तूच्या पॅकिंगमध्ये असू शकतो, तो बदल वस्तूच्या किमतीमध्ये असू शकतो, वस्तूच्या जाहिरातीमध्ये असू शकतो, वस्तूमध्ये जे काही घटक असतात त्याच्यामध्ये असू शकतो. म्हणजे बदल ही एक काळाची गरज या विपणन संघटनाच्या माध्यमातून व्यवसायाने हिरून घेतलेली आहे. आणि या हेरागिरीप्रमाणे बाजारपेठेमध्ये जो काही संशोधन विभाग आणि नवीन उत्पादन विकास विभाग, ग्राहकांचा अभ्यास या संदर्भातील ज्या काही विभिन्न प्रकारच्या ज्या काही प्रवर्तनात्मक ज्या कृती ज्या आहे या विशिष्ट जाहिरातीच्या माध्यमातून असेल, वस्तूमध्ये बदल घडवून आणण्याच्या माध्यमातून असेल, बाजारपेठ संशोधनाच्या माध्यमातून असेल, तो करण्याचा प्रयत्न या विपणन संघटनांना करावा लागतो किंवा तो करणं आज त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा एक ज्याला आपण जे कार्य आपण टाळू शकत नाही अशा प्रकारचं कार्य आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर तिसरी भूमिका आहे स्वतंत्र विपणन विभाग. प्रारंभीच्या काळामध्ये उद्योग व्यवसाय संस्थेमध्ये विक्री विभागाने विपणनाच्या काही कृतींची जबाबदारी घेतली होती, पण कालांतराने उद्योग व्यवसाय संस्थेमध्ये वेगळा संपूर्णपणे फक्त विपणन कृतीची अंमलबजावणी करणाऱ्या विपणन विभागाची गरज भासू लागली. परिणामी विपणन विभागाची स्थापना झाल्यानंतर विक्री विभाग हे केवळ उत्पादकांची विक्री करण्यापुरतं मर्यादित राहिले नाही, तर एकाच उद्योग व्यवसाय संस्थेमध्ये विक्री आणि विपणन विभाग एकाच वेळेस अस्तित्वात आले आणि विक्री विभाग आणि विपणन विभाग यामध्ये एकमेकांच्या भूमिकांवरून संघर्ष होण्यास सुरुवात झाली. परिणाम विक्री विभाग आणि विपणन विभाग यांची भूमिकाची निश्चिती ही उद्योग व्यवसाय संस्थेकडून केली जाण्यास सुरुवात झाली. म्हणजे पूर्वीचे जे काही व्यवसाय होते ह्या व्यवसायामध्ये विक्री विभाग म्हणजेच विपणन विभाग आणि विपणन विभाग म्हणजे विक्री विभाग अशा प्रकारचे रचना पूर्वीच्या कालावधीमध्ये होती. परंतु आजकाल बाजारपेठेमध्ये जे काही बाजारपेठेचं जे वाढतं स्वरूप आहे किंवा बाजारपेठेचा वाढता आकार आहे, ग्राहकांची संख्या, ग्राहकांचे जे काही अभिवृत्ती आहे, ग्राहकांची आवड निवड आहे, ग्राहकांची मागणी आहे, यामध्ये बदल झाला. त्यामुळे बऱ्याच व्यवसायांना किंवा आजकाल सगळ्याच प्रकारचे व्यवसाय विपणन विभाग आणि विक्री विभाग वेगवेगळ्या प्रकारचे विभाग निर्माण करताना दिसून येतात आणि हे विभाग एकमेकांवर अवलंबून आहे. परंतु जो काही विपणन विभाग आहे या विपणन विभागाने वस्तूची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि विक्री विभागाने त्या वस्तू प्रत्यक्ष विकणं अशी दोघांची वेगवेगळ्या प्रकारची भूमिका आहे. परंतु यांच्यामध्ये कधी संघर्ष निर्माण होताना दिसून येतो. म्हणजे विपणन संघटनेला आपलं जे काही कॉर्पोरेट लाईफ आहे किंवा कंपनीचं किंवा व्यवसायाचं अस्तित्व जे आहे हे चांगल्या प्रकारे टिकून ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे जे काही संघर्ष आहे हे व्यवसायामध्ये निर्माण होता कामा नये किंवा आपल्या वस्तू किंवा सेवा या अतिशय सदृढ पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे व्यवसायामध्ये जे काही ज्याला आपण जे औद्योगिक संघर्ष जो म्हणतो हा औद्योगिक संघर्ष निर्माण होता कामा नये अशा प्रकारची जबाबदारी या विपणन संघटनेच्या माध्यमातून विपणन संघटनांना घ्यावी लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे एकात्मिक विपणन विभाग. हा उद्योग व्यवसाय संस्थेचा असा एक टप्पा आहे की ज्यामध्ये विपणन आणि विक्री विभागाचे पूर्णपणे विभाजन होऊन एकात्मक व एकेरी स्वरूपात विपणन आणि विक्री विभागाची निर्मिती केली गेली. विपणन व्यवस्थापक हा विपणन विभागाचा प्रमुख केला जाऊन विक्री व्यवस्थापकाला दैनंदिन विक्री बाबींची माहिती विपणन व्यवस्थापकाला देण्यास सुरुवात झाली. विपणनाशी संबंधित कृती जसे की विपणन संशोधन, विक्री वृद्धी, प्रवर्धन, जाहिरात, विपणन आणि बाजारपेठेची माहिती, ग्राहक सेवा आणि नवीन उत्पादनाचा विकास ही विपणन विभागाची कार्य व्याप्ती निश्चित करण्यात आली. या विपणन विभागाचे प्रमुख म्हणून विपणन संचालकाची नेमणूक करण्यात येऊ लागली आणि एकात्मिक विपणन संघटनेचं स्वरूप जे आहे हे या ठिकाणी बदलून गेलं. यामध्ये जो काही एकात्मिक विपणन विभाग आहे या एकात्मिक विपणन विभागाच्या माध्यमातून
जो काही विक्री विभाग आहे या विक्री विभागाचं जे काही ज्याला आपण जो काही विस्तार आहे किंवा निर्मिती जी आहे ही वाढवली गेली. केवळ फक्त विक्री विभाग आणि विक्री व्यवस्थापक किंवा विपणन विभाग आणि विपणन व्यवस्थापक एवढीच त्याची मर्यादा राहिली नाही, तर यामध्ये यावर लक्ष ठेवण्यासाठी विपणन विभागावरती विपणन संचालकाची निर्मिती झाली. विपणन सेवा, विपणन माहिती प्रणाली, नंतर जाहिरात आणि विक्री प्रवर्तन, विपणन नियोजन, विपणन नियंत्रण आणि मूल्यमापन, नवीन उत्पादन विकास, विपणन संशोधन, वितरक आणि ग्राहक संबंध, विक्री प्रतिनिधी, कार्यकारी विक्री अधिकारी, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, विक्री आणि सेवा, विक्री प्रशिक्षण, भौतिक वितरण, अशा अनेक प्रकारचे एकात्मिक विपणन विभाग यामध्ये निर्माण होऊ लागले. आणि अतिशय व्यापक स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी प्रभावी विपणन संघटनेला जे काही विभिन्न प्रकारचे जे काही अधिकार आणि कार्य आहे याचा जो वापर आहे हा व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पाडावा लागतो. त्यानंतर 5वी आपली भूमिका आहे विपणन केंद्रित संघटना. विपणन केंद्रित संघटना या सर्व अर्थाने परिपूर्ण स्वरूपातील विपणन कृतीशी संलग्न असतात. अशा स्वरूपाच्या संघटना या पूर्णपणे लवचिक असून ग्राहकांच्या इच्छा व अपेक्षा यानुसार नवीन उत्पन्नाच्या विकासाचा विचार या संघटना करतात. विपणन केंद्रित संघटना या सर्व अर्थाने परिपूर्ण स्वरूपातील विपणन कृतीशी संलग्न असतात. याचाच अर्थ असा की विपणन केंद्रित संघटना जी आहे ही विशिष्ट कृती म्हणजेच वस्तूंची विक्री करणं याबरोबर ती संबंधित असते. आणि असं करत असताना ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा, नवीन उत्पादनाचा विकास याचा देखील त्यांना विचार करावा लागेल की विपणन संघटनेचं कार्य किंवा विपणन जे आहे या फक्त वस्तूंची जाहिरात करणं किंवा वस्तूंची ग्राहकांना माहिती देणं यापुरत्याच मर्यादित नाही, तर या विपणन संघटनेच्या माध्यमातून वस्तूमधील बदल असेल, ग्राहकांच्या इच्छा आणि अपेक्षा जाणून घेणं असेल, यासारख्या विभिन्न प्रकारची जी काही कार्य आहे हे देखील या विपणन संघटनेला या ठिकाणी करावे लागतात. त्यानंतर पुढील आपला मुद्दा आहे विपणन संघटनांवर परिणाम करणारे घटक. 2 प्रकारचे घटक यामध्ये आहे. पहिला घटक आहे अंतर्गत घटक. यामध्ये उच्च व्यवस्थापनाची विचार प्रक्रिया या घटकाचा आपण अगोदर अभ्यास करूया. अंतर्गत घटकांमध्ये जे काही व्यवसाय आहे या व्यवसायासंदर्भात जे काही अंतर्गत ज्या बाबी असतील ते यामध्ये येतात. यामध्ये मग व्यवस्थापक असेल, कर्मचारी किंवा व्यवसायामध्ये असणारे विभिन्न प्रकारचे विभाग म्हणजे विपणन विभाग असेल, माहिती प्रणाली विभाग असेल, जाहिरात विभाग असेल, विपणन नियोजन विभाग असेल, विपणन नियंत्रण विभाग असेल, नवीन उत्पादन विकास विभाग असेल, विपणन संशोधन विभाग असेल, हे जे विभाग आहे यांना आपण अंतर्गत घटक असं आपण म्हणतो. त्यामध्ये पहिला जो घटक आहे उच्च व्यवस्थापनाची विचार प्रक्रिया. उच्च व्यवस्थापनाच्या विचार प्रक्रियेचा जो काही पगडा आहे किंवा उच्च व्यवस्थापनाची जी विचार प्रक्रिया आहे याचा परिणाम हा तुमच्या विपणन संघटनेवर होत असतो. जसं की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये असणारे आपले मित्र, आपले घरातील आईवडील, त्यानंतर आपले शिक्षक, प्राध्यापक, आपले चांगले मित्र यांचा प्रभाव आपल्यावर पडतो. तशाच प्रकारचा प्रभाव उच्च व्यवस्थापनाची जी विचार प्रक्रिया आहे यांचा प्रभाव विपणन संघटनेवर पडताना दिसून येतो. संघटनेच्या नियोजनानुसार आणि तिच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात उच्च व्यवस्थापनाच्या चांगल्या किंवा वाईट विचार प्रक्रियेचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. तुम्हाला एखादी निर्णय जर घ्यायचा असेल तर तो निर्णय जर एकाच व्यक्तीकडे जर असेल किंवा एकच व्यक्ती निर्णय जर घेत असेल तर त्याला आपण निर्णयाचं केंद्रीकरण असं आपण म्हणतो.
निर्णयाचे विकेंद्रीकरण याचा अर्थ की निर्णय घेण्यासाठी इतर लोकांना देखील अधिकार दिले जातात. म्हणजेच तुम्हाला उच्च व्यवस्थापनाची जी विचार प्रक्रिया आहे, उच्च व्यवस्थापनाची जी कार्यपद्धती आहे, उच्च व्यवस्थापनाच्या ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहे, या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव या माध्यमातून आपल्याला पडलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरा आपला परिणाम करणारा घटक आहे उत्पादनविषयक धोरणे. आपण बघतो की आजकालच्या बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे आकारमान, नगदसंख्या ही बाजारपेठेतील मागणीनुसार कमी जास्त होत असते. संघटनेच्या उत्पादनविषयक धोरणांच्या अनुसार उत्पादनाची निश्चिती देखील होताना दिसून येते. म्हणजे उत्पन्नाचे आकारमान आणि नगदसंख्या ही बाजारपेठेतील मागणीनुसार कमी जास्त होत असते. म्हणजे तुमची जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेचा परिणाम हा विपणन संघटनेवर होत असतो. उत्पादनाविषयी तुम्हाला आराखडा तयार करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही जे बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये जे ग्राहक वर्ग आहे, ग्राहक वर्गांच्या मागणी आणि पुरवठ्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. राहिलेला भाग पुढील लेक्चरला. धन्यवाद.